आणि यानंतर जाऊयात नाशिकमध्ये. माझा सहकारी विशाल पाटील आता माझ्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत नाशिकमधले विविध पक्षांचे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यकर्त्यांचे निकालानंतरचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी विशालकडे जाऊयात. विशाल, आज राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आणि निकालानंतर त्याचे उमटणारे पडसाद याविषयी अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मात्र राष्ट्रवादीचा आणखी एक बालेकिल्ला किंवा राष्ट्रवादीचे असलेले छगन भुजबळ आणि नाशिक या दोन वेगवेगळ्या गोष्टी कधीही करता येणार नाही. राष्ट्रवादीचे मात्र आज दोन्ही गट आपल्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला आनंदाची लहर असलेले अजितदादा यांचे समर्थक आणि अजितदादांची असलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आपल्याला एका बाजूला पाहायला मिळत आहे. आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये, कारण आज आलेला निकाल हा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे मात्र याच निकाला संदर्भामध्ये शरद पवार गटाचे असलेले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपली नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि आपण या निकालाविषयी निषेध व्यक्त करत असल्याची देखील त्यांची प्रतिक्रिया आहे. तर नाशिकमध्ये एकंदरीत या निकालाचे काय पडसाद उमटलेले आहेत ते आपण थेटपणे जाणून घेणार आहोत. मला एक सांगा, नाशिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा छगन भुजबळ हे वेगळे नसल्याचं आजपर्यंतचं चित्र होतं. मात्र ज्यावेळेला राजकीय अस्थिरता येते, घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर येणारे काही निकालही अतिशय महत्त्वाचे होते, ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं. मात्र आज राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल याकडे तुम्ही कसं पाहता? मुळामध्ये आम्ही नाराज नाहीये. आम्हाला आत्मविश्वास आहे. ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला, म्हणजे त्यांना माहिती आहे का कोर्टामध्ये निकाल हा पवार साहेबांच्या बाजूनी लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी असलेली खासदारकी सोडून नवीन खासदारकीला अर्ज केलेला आहे. हा जो निकाल आहे हा वॉशिंग मशीनचा निकाल आहे. ह्या वॉशिंग मशीनमध्ये कुठले कसेही आणा, काळे आणा, ढवळे आणा, पिवळे आणा, खोक्यावाले आणा किंवा अजून काही भ्रष्टाचारी असेल यांना आणा, हे वॉशिंग मशीनमध्ये गुजरातची वॉशिंग मशीन निरमा पावडर 100% साफ करते असा आत्मविश्वास आहे. परंतु ही जनतासुद्धा ओळखते. म्हणजे कार्यकर्ते तर आनंदित आहेच, परंतु कार्यकर्त्यांबरोबर जनतासुद्धा आनंदी. हा निकाल लागला पाहिजे होता आणि अशाच पद्धतीचा हा निकाल लागेल असा सर्वसामान्य माणसाला कळालेलं होतं. याचा अशाच प्रकारचा निकाल येईल अशा प्रकारचं कंपॅरिझन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेनेच्याही बाबतीत हेच घडलं होतं आणि तशाच प्रकारचा निकाल येईल असा आत्मविश्वास तुम्हाला सगळ्यांना होता का? आणि त्यामुळे आज अतिशय शांततेच्या माध्यमातून तुम्ही यावरती प्रतिक्रिया देताय का? नाही, यात असं आहे की जो शिवसेनेचा जो निकाल दिला तोच राष्ट्रवादीचा दिला. आणि जे अजितदादा गटाचे समोर आहे त्यांनाही विचारा की पक्ष कोणाचा होता आणि कोणी पक्ष वाढवला आणि याच्यात ते आनंदी आहे की दुःखी आहे ते फक्त त्यांच्याकडे बघा. कारण काय आहे, पवारसाहेब आज 99 साली ज्यावेळेस पक्ष उभा केला आणि आजपर्यंत जी पायाभरणी जी केली आहे ही फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली आहे. आज अनेक नेते येतात जातात आणि पक्ष सोडून जातात, याला काही अर्थ नाही. आज जो काही आहे, जे आता आमच्या नानासाहेबांनी सांगितलं की वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बाहेर निघतं आणि आज जो काही आहे, जो आम्हाला जो निकाल जो दिला आहे तो आम्हाला अनपेक्षित म्हणजे चुकीचा दिलेला आहे. बरं, निकाल अनपेक्षित आहे आणि चुकीचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी थेट प्रश्न जो आहे तो विचारला आहे अजित पवार गटाला आणि अजित पवार गटाकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते. वॉशिंग मशीन आहे आणि त्यातून धुतलं गेलेलं आहे, त्यानंतर अशा प्रकारचा निकाल येईल असं साधारणपणे माहिती होतं. मात्र आज एक प्रश्न विचारावा असं वाटतो जो तुमच्याच पूर्वीच्या असलेल्या मित्र पक्षाने किंवा सर्व कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे, राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? आजचा निकालही आणि तुमच्या मनातलं उत्तर. खरं तर कोणाला काय वाटतं किंवा कोणाला वाटतं कोणता पक्ष कोणाकडे पाहिजे त्याच्यापेक्षा कायद्याप्रमाणे अभ्यास करून, मिलिंद नार्वेकर एक वकील आहेत, चांगला असा त्यांचा अभ्यास आहे आणि कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांनी हा निकाल दिलेला आहे. शिवसेनेचा काय दिला आणि राष्ट्रवादीचा काय दिला, कायद्यामध्ये जे असेल त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास करून हा निकाल दिलेला आहे. ज्यांना कोणाला काही शंका असेल तर त्यांना पुढचे दरवाजे पण आहे, ते कोर्टात पण जाऊ शकतात. परंतु जो कोणी न्यायाधीश आहे किंवा नार्वेकर आहे त्यांच्यावर गैरविश्वास दाखवणं हे माझ्या मतानं गैर आहे. आम्ही नार्वेकरांवरती अविश्वास दर्शवलेला आहे का, किंवा ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की पुढचे दरवाजे उघडे आहेत, मग येत्या काळामध्ये तुमचं पुढचं पाऊल काय असेल? नाही, सर्वप्रथम आता ज्यांनी सांगितलं राहुल नार्वेकरांवर अविश्वास, परंतु जी व्यक्ती 4-4, 5-5 पक्ष बदललेली आणि अशा व्यक्तीकडनं आम्हाला दुसरी काय अपेक्षा असणार होती आणि त्यामुळे आजचा जो निकाल होता तो आम्हाला पूर्वपणे माहीतच होता. आणि हे जे म्हणताय
तर अजितदादा सुद्धा 7-8 महिन्यापूर्वी जे BJP पक्षावर बोलायचे आणि आताच ते तिकडे गेल्यावर किंवा कालचा परवाचा अशोक चव्हाणांचं आपण जर उदाहरण घेतलं तर त्यांच्यावर सुद्धा जे काय स्टेटमेंट होतं आशिष शेलारांचं आणि आता ते इथं आल्यावर जसं वॉशिंग मशीन सारखे धुतल्यासारखे पवित्र झाले. मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, शेवटी बाप हा बापच असतो आणि राजकारणातला बाप हा शरदचंद्र पवार आहे. बाकीचे आत्ता जरी तुम्ही कितीही संविधानाची पायमल्ली करून तुम्ही जो निकाल मिळवला असेल परंतु जनतेच्या कोर्टामध्ये तो टिकणारा नाही. बरं, आजचा निकाल हा पायमल्ली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खरंच वाटतं का आजचा निकाल हा पायमल्ली होता आणि तुमच्या बाजूला आनंदाचं वातावरण तितकंसं का नाही दिसत आहे किंवा हा निकाल आधीच आपल्याला अपेक्षित होता? आता या ठिकाणी आनंद आणि दुःखाचा विचार नाही आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आणि हा निकाल लोकशाही पद्धतीने मिळालेला आहे. लोकांच्या भावनांचा कदर करणारा आहे, बहुमताचा कदर करणारा निकाल आहे. आता एक भारतीय माणसाची साहजिकच असते, सहानुभूती महत्त्वाची, अनुभूती नाही महत्त्वाची. हा निकाल सहानुभूतीवर नव्हे अनुभूतीवर आलेला आहे, प्रत्यक्ष. बरं, मग कुणाला सहानुभूती कुणाला अनुभूती केलेला आहे? अनुभूती सर्व कार्यकर्त्यांना आलेली आहे. कसली? ज्या बाजूला बहुमत, ज्या बाजूला विकास, ज्या बाजूला कार्य, त्या बाजूला सर्व सहभागी झाले. आणि ह्या स्वयंसंस्था आहे, निवडणूक आयोग असेल, विधिमंडळ असेल, हे कशावर निर्णय देतात? बहुमतावरती. जर बहुमत अजितदादांच्या बाजूला असेल तर पक्ष हा अजितदादांच्याच बाजूला असणार. बरोबर आहे. बहुमतामुळेच पक्ष जो तो अजितदादांचा असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र खऱ्या अर्थानं आजचा जो पक्ष आहे तो अजितदादांचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही मगाशी म्हणजे तुमच्याच समर्थकांनी उल्लेख केलेला होता. मात्र जरी घड्याळ तिकडे गेलेलं असलं तरी मनगट इकडे असं ज्यावेळेला बोललं जातं तरी देखील निकाल मात्र त्या बाजूने येताना दिसतो. प्रश्न असा आहे, अजितदादा, मला आज एक क्लिप आलेली आहे, त्या क्लिपमध्ये स्पष्टपणे अजितदादा बोलत आहे का हा शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा अजितदादा म्हटले काय चाललेलं आहे, हे सगळं चुकीचं चाललं आहे, हा लोकशाहीचा खून आहे वगैरे. अजितदादाचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. आणि स्वतः त्यांना जर फुटायचं होतं तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा. बाळासाहेब ठाकरेंनी एवढा मोठा पक्ष निर्माण करून इतके वर्ष काम केलेलं, मग त्यांचं नाव, त्यांचा पक्ष, त्यांचा चिन्ह काय घ्यायचं असे अजितदादा बोलले. त्याप्रमाणे आता अजितदादांनी काय केलं, जे त्यांनी केलं ते अजितदादांनी केलं. आणि शेवटी म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणता येईल, ज्यांनी घर बांधलं, ज्या बापाने आपल्याला एवढी प्रॉपर्टी दिली, घर बांधून दिलं, त्या बापालाच घराच्या बाहेर काढलं, अशीच स्थिती आहे. बापाला घराच्या बाहेर काढलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आजपर्यंत एवढा सगळा पाया रचला गेलेला असतानाही जसं अजितदादांची एक क्लिप जी रोहित पवारांनी देखील समोर आणलेली आहे, सगळ्यांनी आजपर्यंत पाहिलेली आहे, मग स्वतःचा पक्ष काढण्याचा निर्णय का घेण्यात आला नाही? पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपलीच असा अट्टहास का? सर, खऱ्या अर्थानं ह्या भारताला जे संविधान दिलंय त्या संविधानाचा खऱ्या अर्थानं हा विजय झालेला आहे आणि ह्या लोकशाहीचा या ठिकाणी विजय झालेला आहे असं आम्ही या ठिकाणी मानतोय. बस हाच एक आनंद आम्ही या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. बस या लोकशाहीचा विजय झाला, या संविधानाचा विजय झाला असं या ठिकाणी आम्ही मानतो. एका बाजूला लोकशाहीची पायमल्ली होते म्हणताय, एका बाजूला म्हटलं ते की लोकशाहीचा विजय झालेला आहे. मात्र तरुणाईला नेमकं काय अपेक्षित आहे मला सांगा. आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे नेते मंडळी पाहिले असतील, तिसऱ्या फळीतले कदाचित तुम्ही नेते असाल. मात्र पहिल्या 2 फळीमध्ये जे घडलं ते तिसऱ्या फळीला ज्यावेळेला पाहायला मिळतं त्यावेळेला नेमकं काय शिकायला मिळतं की महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला चाललेलं आहे. एकाच पक्षातले नेते एकमेकांसमोर काय उभे टाकतात आणि एकमेकांना प्रश्न विचारले जातात, पक्षावरती दावे केले जातात आणि आपलाच पक्ष खरा असा दावा केल्यानंतर मात्र येत्या काळातलं राजकारण महाराष्ट्रातलं तरुणाईला कुठल्या बाजूला घेऊन जाईल? आजकालची तरुणाई फक्त एवढाच विचार करते की जो विकासाला बरोबर चालतो किंवा जो विकास करतो त्याच्या मागे तरुणाई उभी असते. आजपर्यंत भरपूर सहानुभूतीचं राजकारण आम्ही पण बघितलं, पण प्रत्येक वेळेस सहानुभूतीने आपला विकास होणार नाही किंवा आपला देश किंवा राज्य पुढे जाऊ शकत नाही. अजितदादा ही अशी व्यक्ती आहे की त्यांच्याकडे कुठलंही कार्य असेल किंवा जो माणूस सकाळी 6 वाजता जातो त्याच्याकडून तेच घेऊ शकतो की जो माणूस विकास करतो त्याच्या मागे युवक उभे राहतील, ही आमची अपेक्षा. बरं, विकास केला जातो असं म्हटलं जातं, मात्र याच विकासाच्या बाबतीमध्ये अजित पवार असतील किंवा यापूर्वीचे इतर नेते असतील त्यांनी तर नरेंद्र मोदींवरती थेटपणे टीका केली. मात्र आज त्याच भाजप बरोबर जाऊन सत्ता उपभोगणं कसं काय शक्य आहे? पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्यावेळेला अशोक चव्हाण किंवा काँग्रेस आपल्या सोबत नको म्हणून आम्ही राष्ट्रवादी वेगळी केली असं म्हटलं गेलं, मात्र आजच्या घडीला राज्यसभेवरती थेटपणे अशोक चव्हाण जातात का आणि त्यांच्याच सोबतीनं आपण राज्याचा कारभार हाकतो? कसं पाहता तुम्ही? दिल्लीवरून वाचलेला निकाल नार्वेकरांनी फक्त वाचून दाखवला जनतेला. दिल्लीवरून आलेला निकाल निश्चितपणे हा निकालाच्या स्क्रिप्ट या शिवसेनेची असेल किंवा राष्ट्रवादीची असेल, हे दोन्ही फक्त मोहरे आहेत, परंतु याची खरी स्क्रिप्ट हा लिहिणारे दिल्लीमध्ये बसलेले आहेत.
त्याच्यामुळे कुणी याच्यावर आनंद व्यक्त करण्याची गरज नाही. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आणि सामान्य जनता ही शरद पवारांच्या सोबत आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये हे निश्चितपणे दाखवून देतील लोक. एवढंच या ठिकाणी मी कार्यकर्ता म्हणून सांगतो. शरद पवार, शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशी प्रतिक्रिया होते. पवार साहेब तुम आगे बढ़ो. आपण या घोषणाबाजी ऐकल्या असतील, मात्र शरद पवारांचा आवाजच का? जे शरद पवार आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाखाणले जात होते तेच मात्र आज वेगळे का वाटायला? एक मिनिट, ऍक्च्युली मुद्द्याचं बोला या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. शेतकऱ्यांची कळकळ, शेतकऱ्यांचा संताप व्यक्त करायचा होता. आपण सांगितलं उद्या, परंतु या नाशिक जिल्ह्यात शरद पवारांना मानणारीच जनता आहे. मला वाटतं पुलोच्या वेळेला एकटे पवार साहेब होते, सर्व आमदार सोडून गेले होते, परंतु ही जनता, नाशिक जिल्ह्याची जनता पवार साहेबांबरोबर होती. आमचा विश्वास आहे, आम्ही तेव्हापासून पवार साहेबांच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांचा कल्याणकारी नेता शरद पवार आहे. शेतकऱ्यांचा कल्याणकारी नेता शरद पवार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मात्र येत्या काळातलं महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्यामध्ये महिलांचं असलेलं स्थान याकडेही तुम्ही कसं पाहता? कारण आज जसं त्यांचं म्हणणं आहे थेटपणे की शरद पवारच न्याय देऊ शकतात, अजित पवार महाराष्ट्रातल्या जनतेला कुठल्या प्रकारचा न्याय देतील? ताई बोलताय का? अजितदादा आल्यापासून आहे ना, महिलांचे विविध प्रश्न त्यांनी सोडवले, महिलांसाठी विविध नवीन योजना आणल्या, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि पुढेही अजितदादांबरोबरच आम्ही राहू. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय शांततेच्या पद्धतीनं आपण नाशिककरांना नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला आमदार अपात्रतेचा जो निकाल आलेला आहे त्याविषयी नेमकं त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र नाशिकवासियांच्या या प्रतिक्रिया ABP माझाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोतच आणि मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून देखील उद्या संध्याकाळी आपण 5 वाजता याच नाशिक लोकसभा मतदारसंघामधून लाईव्ह जाणार आहोत, ते देखील रामकुंड या ठिकाणाहून. त्यामुळे नाशिककरांना देखील आवाहन आहे की उद्या या आणि आमच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये निश्चितच सहभागी व्हा.